झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्यांची जनतेने म्हणजे असं म्हणावं लागेल की प्रथम अध्यक्ष जे जनतेमधनं निवडून आले असे आमचे नरेश भाऊ, मंचावर उपस्थित सर्व पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका, उपस्थित आमचे वाडीचे सगळे बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि सीओ मॅडम, पूर्ण वाडी नगर परिषदचं प्रशासन, अत्यंत आनंद झाला जेव्हा निकाल आले. कारण त्या वाडीच्या इतिहासामध्ये जेवढं मला ज्ञान आहे, होऊ शकतं थोडंसं चुकलंही असेल तर मला माफ करून द्या, पण वाडीच्या ग्रामपंचायतच्या इतिहासापासून तर नगर परिषदमध्ये पहिल्यांदा कुठल्या पार्टीला बहुमत भेटलं, त्या बहुमतासाठी मी वाडीच्या सगळ्या नागरिकांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्या नगरसेवक सेविका ज्या इतरही पक्षाचे आहेत त्यांनाही अभिनंदन करतो, सगळ्यांना अभिनंदन करतो. आणि आता निवडणूक झाल्या, आता राजकारण आपल्याला बाजूला ठेवायचं, सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती करतो. आणि वाडीमध्ये असं होत नाही, त्याचा मला आनंद आहे की विकासाच्या कामाला कोणी ना कोणी राजकारण करतात, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये आहे असं की जिथं विकास गेला आणि त्याचा फक्त राजकारणासाठी विरोध करायचा. पण मला आनंद आहे इथं त्या वाडीमध्ये, आपल्या वाडीमध्ये असं होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि सगळेच मित्र आहे, आपण काय फक्त निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचा झेंडा घेऊन फिरता, आम्ही आमचा झेंडा घेऊन फिरतो, तुम्हालाही 2 हात आहे आम्हालाही 2 हात, म्हणून काही वेगळं नाही, तुमचंही रक्त लाल आमचंही रक्त लाल. आता निवडणुका झाल्या आणि आता आपल्याला वाडीच्या एक चांगल्या दिशेला वाडीला घेऊन जायचं आहे. भरपूर कामं झाली आहेत, पण निश्चितच काही कामं अजून बाकी आहे. आणि वाडीचा प्रमुख प्रश्न काही स्तरावर संपलेला आहे पाण्याचा. पण निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा देवेंद्रजी आले होते तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली की वाडीच्या पाणी पुरवठ्यासाठी, नवीन पाणी पुरवठ्यासाठी आपण आम्हाला मदत करा. आता जेव्हा केव्हा अमृत 2 ही योजना चालू होईल तेव्हा आपल्याला आपली पूर्ण बहुतेक फाईल वगैरे पूर्ण रेडी आहे, एस्टिमेट बनलं आहे, सगळं काही, फक्त आम्ही अमृतसाठी थांबलो. आणि जवळपास 90 कोटीची योजना पण आपली बनवून आहे, फक्त अमृत 2 आल्याबरोबर तेव्हा आपण मान्यता घेऊ. आणि भाषणामध्ये सीएम साहेबांनी सांगितलं होतं की असे किती नगर अध्यक्ष असतील ज्यांना सीएमचा दरवाजा 24 तास उघडा आहे, कारण का नरेश भाऊ त्यांचे मित्र आहे. आणि मला निश्चित खात्री या सगळ्यांच्या मदतीने नरेश भाऊला एक ताकद भेटेल आणि जो मोठ्या प्रमाणात नरेश भाऊ, मी तर तुमच्यासोबत आहोत त्याच्यात काही दुमतच नाही, पण सीएम साहेब या, गडकरी साहेब या, बावनकुळे साहेब पण आहे, त्या सगळ्यांच्या मदतीने आपण मोठ्या प्रमाणात वाडीच्या विकासासाठी निधी आणू आणि एक चांगली वाडी, अजून चांगली वाडी बनवण्याचा आपल्याला आपण प्रयत्न करणार. एक चांगल्या वातावरणात आपलं निवडणूक घडलं. थोडं मोठं तर चालतच राहते, पण असं काही मोठं झालं नाही. आणि मी विरोधी पक्षांचाही आभार मानतो की यावेळेला ईव्हीएमचा मुद्दा आला नाही, त्यांचे आभार मानतो त्याच्यासाठी. आणि काही लोक तर इथं म्हणजे बसत होते, दिवस रात्र बसत होते. मला कळलं, मी मॅडमला फोन लावून सांगितलं की त्यांना पूर्ण चहा पाण्याचं पूर्ण व्यवस्था करून द्या आणि त्याचे पैसे माझ्याकडनं घ्या. पण मॅडम अजूनपर्यंत तुम्ही बिल नाही दिलं. ही आजची तुमची दुसरी चूक आहे. एक तर तुम्ही सगळ्यांना डायरी दिली, आम्हाला डायरी नाही दिली. पण ही चुका चालते, प्रशासनामध्ये चुका करू नका एवढी विनंती. आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असंच प्रेम आशीर्वाद या पुढेही आमच्या सगळ्यांवर राहील अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. काही जास्त बोलायची, मला माहीत होतं एवढा मोठा कार्यक्रम, मला असं वाटलं की आम्ही जाऊ आणि चेअरवर बसून फोटो काढू आणि निघून जाऊ.
पण एक चांगला कार्यक्रम आपण सगळ्यांनी आयोजित केला त्याचंही मी अभिनंदन करतो. आणि निश्चितच आपली वाडी ही भारतामध्ये, महाराष्ट्रात नाही भारतामध्ये प्रथम नगर परिषद अशी झाली पाहिजे की सगळे काम पूर्ण झाले पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचे झाले पाहिजे याचा मला विश्वास आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.